थँक्स हेमंत आणि अर्थातच विजय कॉलेजचा संज्ञापन विभाग वृत्तपत्र काय म्हणतात त्याला जनसंज्ञापन म्हणजे मास मीडियाला तो शब्द आहे ना. यांनी मला ही संधी दिली आज बोलायची याबद्दल खरोखर त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आम्ही चर्चा करत होतो की आता हेमंतनी सांगितलं त्याप्रमाणे आमचा खरा विषय मान्सूनवरचा घ्यावा असं चाललं होतं. तेव्हा निलेश बने मी आम्ही चर्चा करत होतो तेव्हा त्याच्यात असं आलं की आपण म्हणजे मान्सूनपेक्षाही अधिक इंटरेस्टिंग विषय असा होऊ शकतो की आपल्या ताटातलं जग काय आहे. म्हणजे ताटातलं जग असं म्हणत असताना आपण जे काही खातो त्याच्यामध्ये यांनी ह्याच्यात दिलेलंच आहे की कसे कसे बदल होत गेलेले आहेत. आपण आपल्याला आवडतं ते खातो हे काही खरं नाही आहे. आपल्याला जे मिळतं त्याच्यातनं आपली आवड ठीक आहे हां आपल्याला आपण आवडतं खातो हे काही खरं नाही आहे. आपल्याला जी काही वस्तू अवेलेबल होतात त्याच्यातनं आपण निवड करत असतो आणि ही निवड जी असते ही वेगवेगळ्या घटकांनी ठरवलेली असते. म्हणजे याचं म्हणायचं झालं म्हणजे मी रॉयटर्समध्ये असताना मला हे पहिल्यांदा लक्षात आलं कारण रॉयटर्समध्ये असताना मी शेतमालाची बाजारपेठ कव्हर करायचो. आता शेतमालाची बाजारपेठ म्हणजे कमोडिटी मार्केट. कमोडिटी मार्केट म्हणजे तिकडे आत्ता जरा 2-4 कमोडिटीज वाढवल्या आहेत त्यांनी. म्हणजे डाळी वगैरे त्यावेळेला डाळी वगैरे नव्हत्या त्यामुळे फक्त चणा डाळ कॉटन म्हणजे कापूस हे सोयाबीन अशा 5-7च कमोडिटीज होत्या. आणि म्हणजे भारताचं त्याच्यातलं उत्पादन काय आहे ते कमोडिटी मार्केटमध्ये कसे भाव चढ उतार होतात त्याची जागतिक मागणी आणि जागतिक पुरवठा याप्रमाणे कसे इकडचे भाव ठरतात. म्हणजे सोयाबीनचा भाव हा शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडिंगमध्ये ठरतो. शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडिंगमध्ये रात्री म्हणजे इकडे किंवा तिकडे दिवस असतो आपल्याकडे रात्र असते. रात्री 12-1च्या सुमारास सगळ्या याचा आढावा घेतला जातो की किती त्याचं हे आहे पुरवठा किती आहे आणि मागणी किती आहे. आणि पुरवठा म्हटल्यानंतर अर्जेंटिनामध्ये किती उत्पादन झालेलं आहे, ब्राझीलमध्ये किती आहे, अमेरिकेत किती आहे, चीनमध्ये किती आहे, कोणाची कुठे मागणी आहे, तेलाची कुठे मागणी आहे, या सगळ्याचा हे करून बाबा तिकडे एक रेट ठरतो रात्री 12-1च्या सुमारास. आणि आपल्याकडे सोयाबीनचे सौदे सुरू होतात सकाळी 10:30-11च्या सुमारास. म्हणजे तिकडनं तो भाव बरोबर इकडे पर्क्युलेट होतो आणि इकडे मग इकडचं जे काही त्याच्यातलं अंतर इकडचे स्थानिक फॅक्टर्सही असतातच की त्या सोयाबीनमध्ये हे काय आहे त्याचं पर्सेंटेज काय आहे, ह्युमिडिटीचं पर्सेंटेज काय आहे, कचरा किती आहे, त्या मार्केटपासून कारखान्याचं अंतर किती आहे, असे बरेच फॅक्टर्स असतात. पण बाय अँड लार्ज ते दर जे असतात ते शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडिंगमध्ये ठरतात. तसंच पाम ऑइलचं असतं, तसंच अन्य ऑइल्सचंही असतं. तेव्हा लक्षात आलं हे बघत असताना की ही सगळी एक जागतिक म्हणजे त्याच्यावरनं आपल्याकडे ठरतो हे करतो. त्यामुळे मग आपण काय खातो आपण काय हे करतो हे ठरत जातं. तर हे जे शेतीचं जे अर्थकारण आहे म्हणजे आता आपण खायचंच म्हटलं हे बघितलं तर आपल्या रोजच्या जेवणामध्ये साधारणपणे गहू तांदूळ डाळी भाज्या मांसाचे वेगवेगळे प्रकार आहेत. गाईचं आहे, म्हशीचं आहे, कोंबडीचं आहे, बोकडाचं आहे, मासे आहेत, डुकराचंही आहे, दूध दुग्धजन्य पदार्थ खाद्यतेल फळं असे एक आपल्या याच्यातले महत्त्वाचे घटक आहेत. त्यापैकी गहू आणि तांदूळ या उत्पादनात आपण जवळपास स्वयंपूर्ण आहोत. डाळींच्या बाबतीमध्ये येतो मी पुढे परंतु डाळींचं उत्पादन आपल्याकडे कमी होतं आणि ते आपण म्यानमारमधनं आयात करायचो. आता म्यानमारमध्ये डाळी कोणी लावल्या होत्या तर म्यानमारमध्ये डाळी फार पूर्वीच हे इकडचेच लोक गेलेले होते तिकडे कारण म्यानमारमध्ये कोण डाळी खात नाही. तिकडे काय वरण भात कोणी खात नाही. तिकडे सगळे मासे भातच खातात. परंतु तिकडचे इकडने जे लोक तिकडे गेले आणि तुम्ही समजा अमिताभ घोषची पुस्तकं वाचली असतील तर त्याच्यामध्ये अमिताभने हे चांगल्या प्रकारे याचा आढावा घेतला आहे. तर तिकडे जाऊन त्यांनी डाळी बिळींची लागवड केली आणि त्या डाळी ते इकडेच खायला पाठवायचे आणि ते म्यानमारमधून अजूनही चालू असतं. ते इतकं असतं की लातूरच्या मार्केटमध्ये सुद्धा तुरीचा भाव काय चालला आहे हे फोन येतो म्यानमारमधनं काय रेट चालू आहे आत्ता तिकडनं फोन येतो. तर हे म्हणजे त्याच्यावरती त्यांचं कारण किती हे येणार आपण किती पाठवायचं याच्यावरती असतं. आता हे मोंझाबिकची तूर मागच्या वेळेला आपल्याकडे आलेली होती आणि त्यामुळे इकडचे तुरीचे भाव पडले. मोंझाबिकमध्ये कोण तूर खातो कोणी खात नाहीत तूर.
मोझांबिकमध्ये आपल्याच लोकांनी म्हणजे कंपन्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तिकडे, ते तिकडे तूर लावतात आणि इकडे ते उत्पादन पाठवतात. म्हणून ती म्हणजे काय मोझांबिकमधनं आली आहे. आता त्याचा त्यांनी फायदा घेतला की मोझांबिक आहे काय बाबा मागास देश आहे आणि त्याला मदत करण्यासाठी भारताने असं असं केलं पाहिजे. ते भारताने करायचं तर मोझांबिकमधल्या लोकांनी काही तूर लावलेली नव्हती, त्या कंपन्या इकडच्याच आहेत सगळ्या, तर यांनीच अशी लावलेली होती. तर आपल्या खाण्यातले जे पदार्थ आहेत ते असे कुठून येतात खरं तर. म्हणजे आता गहू आता एकदम आपल्याकडे अतिशय कॉमन आहे गहू, की प्रत्येक म्हणजे आपण आता ब्रेडही खातो, हेही खातो, पुऱ्या वगैरे, म्हणजे अनेक. आता गव्हाचं एक असं असतं की त्याचे उपपदार्थ खूप आहेत, त्यामुळे गव्हाला डिमांड आहे. तुम्हाला तांदळाचे असे उपपदार्थ मिळणार नाहीत. तांदळाचा ब्रेड असतो का? नसतो. तांदळाचा पिझ्झा असतो का? नसतो. तांदळाची बिस्किट असतात का? नसतात. तांदळाचा केक असतो का? नसतो. गव्हाचे असे 101 म्हणजे कितीतरी असतील, मी तर काय मोजू पण शकत नाही, अगणित पदार्थ निघालेले आहेत. हा त्याच्यामुळे तुम्ही बघाल, त्यामुळे पंजाब समृद्ध दिसतो पण बंगाल मागास असतो. कारण बंगालमध्ये तांदळाचं दोन्हीकडे 3 पिकं घेतात. पंजाबमध्ये पण 3 ते 4 पिकं असतात, बंगालमध्ये पण 3 ते 4 पिकं आहेत. पण बंगालमध्ये जी 3 पिकं आहेत ती तांदळाची आहेत आणि पंजाबमध्ये आहेत त्याच्यामध्ये तांदूळ, गहू आणि कॉटन किंवा दुसरा तांदूळ अशी आहे. तर त्यामुळे हे जे फरक पडतात हे याच्यामुळे पडतात. हां, तर हा जो गहू होता हा काही फार पॉप्युलर आपल्याकडे नव्हता. म्हणजे माझ्या लहानपणी, माझा जन्म 61चा, या काळामध्ये घरामध्ये पोळ्या वगैरे तशा कमी असायच्या. शक्यतो भाकऱ्या आणि भात, म्हणजे आमच्या घरात तर पहिला भात, त्यानंतर 2 पोळ्या खाल्ल्या तर नंतर पुढचा भात, म्हणजे मागचा भात असं म्हणायचे. तो असतो तो ताकभात असा. पहिला भात असेल तर तो डाळ आणि भाजी बरोबर खायचा, मागचा भात ताकाबरोबर खायचा. पोळ्या कधीतरी असल्या तर असायच्या. त्यात सुमारास हे झालं होतं ना, म्हणजे त्यावेळेला आपली अर्थव्यवस्था जी होती ती ज्याला काय म्हणतात शिप टू माउथ अर्थव्यवस्था होती. प्रचंड दुष्काळ पडलेला होता आणि हे भयंकरच होतं. काय त्याच्यात आपल्याकडे हे नव्हते, अन्नधान्याचं उत्पादन फार कमी होतं आणि त्यावेळेला दर 15 मिनिटांनी अमेरिकेतनं एक बोट सुटायची. त्या बोटीतनं इकडे तो लाल गहू आणि ज्वारी यायची आणि त्यालाच म्हणायचे मिलो वगैरे असं. त्याच्याबरोबर तुम्हाला जे गाजर गवत जे मिळतात त्याच्या बिया त्याच्यातच होत्या. ते गाजर गवत आता खूप पसरलेलं आहे महाराष्ट्रात आणि भारतात, ते त्या याच्यातनं आलेलं आहे. तर ते जे आलं त्या बिया त्याच्यात असायच्या. तर ते जे आहे त्यामुळे खरं तर आपल्याकडे ज्वारी किंवा ह्या मिलोच्या भाकऱ्या ज्या आहेत त्या खायची पद्धत आली. नाही तर आपल्याकडे त्या जेवणात ते नव्हतं, परंतु त्यावेळेला इलाज नव्हता. आणि त्यावेळेला एहरलिच नावाचा एक बायोलॉजिस्ट होता अमेरिकन, त्याने एक पुस्तक लिहिलेलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं पॉप्युलेशन बॉम्ब. त्या पुस्तकात त्याने असं भाकीत केलेलं होतं की गेल्या पुढच्या काही वर्षात, दशकात, एका पुढच्या दशकात, काही नाही एका दशकातच पॉप्युलेशन एवढी वाढलेली आहे आणि त्या मनाने अन्नधान्याचं उत्पादन इतकं कमी आहे की तुम्ही कोणतीही क्रांती केली, म्हणजे कितीही क्रॅश प्रोजेक्ट जरी आपण आणला तरी पण या इतक्या पॉप्युलेशनला, इतक्या लोकसंख्येला हे करणं आपल्याला शक्य नाही, पोचणं शक्य नाही असं त्याने त्यावेळेला जाहीर केलं होतं. आणि ते पुस्तक न्यूयॉर्कमध्ये बेस्ट सेलर्सच्या यादीत होतं. परंतु त्याला हे माहीत नव्हतं की त्याच्या अगोदरच, म्हणजे हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या अगोदरच नॉर्मन बोरलॉगशी आपलं चर्चा झालेली होती भारत सरकारची. आपले MS स्वामीनाथन जे आहेत हे त्याच्यामध्ये होते. नॉर्मन बोरलॉगशी चर्चा झालेली होती आणि बुटक्या गव्हाचं म्हणजे खास ती व्हरायटी डेव्हलप केलेली होती. ती व्हरायटी डेव्हलप करण्यामध्ये MS स्वामीनाथनचा यांचा मोठा वाटा होता. कारण भारतीय लोकांची टेस्ट काय, त्याचा रंग कसा असावा, अमूक ढमूक ह्या सगळ्या बारक्या बारक्या, कारण त्याच्यातनं ती व्हरायटी डेव्हलप केली आहे. तर ती जी आहे ती त्यांनी डेव्हलप केली आणि हे पुस्तक प्रकाशित झालं त्या सुमारास जवळपास 18,000 टन हे घेऊन, या बुटक्या गव्हाचं बियाणं घेऊन मेक्सिकोवरनं विमानं भारताकडे रवाना झालेली होती. आणि ती जी विमानं त्याच्यामध्ये ही या गव्हाची लागवड करायची, तर आपल्याकडे हा गहू नव्हता. या गव्हाची लागवड आणि याचं तंत्रज्ञान हे वेगळं होतं. त्यामुळे हे गहू कसा लावायचा आणि त्याची लागवड कशी करायची, त्याचं हे कसं, तर वेगळी टेक्नॉलॉजी पाहिजे. तर ते शेतकऱ्यांना शिकवायला हवं. ते शेतकऱ्यांना शिकवायचं म्हणून
पंजाब ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला काम देण्यात आलं आणि त्याच्यातून भारतामध्ये ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनची स्थापना झाली डिपार्टमेंटची. म्हणजे एक अख्खं डिपार्टमेंट. आता ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन सगळ्या भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये आहे. त्यावेळेला फक्त पंजाब आणि ते काम पंजाब ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला देण्यात आलं. त्याच्यानंतर आता हे जे काही उत्पादन होईल हे उत्पादन झालं वाढलं तर ते विकत घ्यायला हवं म्हणून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि शेतकऱ्यांना इन्सेंटिव्हाइज करावं की तुम्ही अधिक उत्पादन घ्या. याच्यासाठी मिनिमम सपोर्ट प्राईस ही जी कन्सेप्ट आहे MSP मिनिमम सपोर्ट प्राईस किंवा ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो किमान हे म्हणजे हिंदीमध्ये समर्थन मूल्य, हमी भाव नाही आहे तो ॲक्च्युली. त्याची हमी कोणी देऊ शकत नाही. तर ते म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस आहे, किमान आधारभूत किंमत असा त्याचा मराठीतला अनुवाद आहे. याची तरतूद करण्यात आली आणि पहिल्याच वर्षी एवढं उत्पादन झालं म्हणजे 2 वर्षात तो लावल्यानंतर की आपल्याकडे तेव्हा कळलं की हे आपण सगळं केलं परंतु आपल्याकडे तो गहू साठवायलाच जागा नाही आहे. पंजाबमधल्या शाळांना सुट्या देण्यात आल्या आणि शाळांमध्ये ती गव्हाची पोती ठेवण्यात आली आणि त्याच्यानंतर मग तो सगळा गहू जो आहे हा आपण पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मार्फत देशामध्ये वाटप झालं. याच्यातून आपण म्हणजे जे एअरलिस्टने सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये 2 वर्षात भारत अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण झाला. इकडची भूकमरी जी होती म्हणजे हे सगळं संपलं आणि काही वर्षातच भारत अन्नधान्य निर्यात करायला लागला. इथपर्यंत आपण गेलो. आणि तेव्हा मी आता काही वर्षांपूर्वी गेलेलो होतो इकडे पंजाबमध्ये. तर त्यावेळेला यांनी असं सांगितलं म्हणजे प्रोफेसर रांगी म्हणून होते ते पंजाब फार्मर्स कमिशनचे सदस्य आहेत आणि कन्सल्टंट आहेत. तर त्यांच्याशी बोलत ते म्हणाले पंजाबने 2 चीजें पुरे देश को दी. कोणती? ते एक म्हणाले गहू आणि दुसरे म्हणाला पंजाबी सूट. ते म्हणाले अख्खा देशामध्ये तेव्हा तो पॉप्युलर झाला. म्हणजे माझ्या लहानपणी मला आठवतंय की पंजाबी ड्रेस घातलेल्या बायका फार कमी दिसायच्या. बहुतेक साडी खूप पॉप्युलर होती तेव्हा आणि साड्यांवरतीच पुरेसे असायचं. परंतु ह्या म्हणजे आपण नुसता गहू नाही खाल्ला तर गव्हाबरोबर तो वेशही तो आई त्याच्यामध्ये पसरत गेला अख्ख्या भारतात. म्हणजे मला तर वाटतं तेव्हा आ सेतू हिमाचल 2 गोष्टी गेल्या ते म्हणजे गहू आणि हे अन्यथा. आणि तो गहू सुद्धा हळूहळू आहारात स्थिरावत गेला आहे. असा पटकन लोकांच्या आहारात गेलेलं आहे. म्हणजे 70 किंवा 80च्या दशकात हे कमीच होतं. 70च्या दशकात सुद्धा हा कमीच असायचा. मद्रास किंवा म्हणजे तमिळनाडू आणि केरळमध्ये गव्हाची रोटी मिळणं तसं मुश्किलच होतं. म्हणजे याचा एक आठवण आहे. एका शूटिंगला दिलीप कुमार आणि प्राण इकडे गेले होते मद्रासला. तर तिकडे त्यांना हेच मिळेना म्हणजे रोटीच खायला मिळेना आणि तिकडचं ते सांबार आणि हे खाऊन ते कंटाळलेले होते. तेव्हा दिलीप कुमारने हॉटेलच्या रूममध्ये ह्याला आणला स्वयंपाकाला. तो मुंबईवरनं मागवला ते गॅसची वगैरे सोय केली आणि आपल्या रूममध्ये ते रोज जेवण शिजवायचे कारण त्यांना ज्या काय पोळ्या वगैरे लागायच्या त्या तिकडे मिळत नव्हत्या अशी. तर आता मात्र तशी परिस्थिती नाही. आता आपल्याला माहिती आहे सगळीकडे तो पसरला. तीच गोष्ट बटाट्याची आहे. आपल्याला जो बटाटा आपल्याला असं वाटतं की पोर्तुगीजांनी भारतात आणला. पोर्तुगीजांनी भारतात आणला खरं आहे परंतु तो काही इतका सहजपणे रुजलेला नाही आहे. कारण पुन्हा तेच की आपला देश गरीब आहे. लोकांची कार्बोहायड्रेट्सची गरज भागवायची तर त्याच्यासाठी बटाटा हे एक चांगलं हुकमी पीक आहे. म्हणून सरकारचं धोरण असं होतं आणि म्हणून पोटॅटो रिसर्च सेंटर जे आहे कुफरीला हिमाचल प्रदेशात त्यांनी बटाट्याच्या अशा जाती तयार केल्या की जवळपास प्रत्येक राज्यामध्ये बटाट्याचं पीक घेता येईल. त्यामुळे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश बिहारमध्ये आधीच होतं पण उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात सगळीकडे बटाट्याचं उत्पादन व्हायला लागलं. आणि बटाटा ही आपण भाजी म्हणूनच हे करतो व्हेजिटेबलच झालं. आणि मग बटाट्यावरती आता तुम्हाला पण माहिती आहे आपण किती पदार्थ बटाट्याचे करतो आणि खातो. म्हणजे हा तो काय शिव वडापाव असेल किंवा शिवसेना पुरस्कृत वडापाव हे सगळं सरकारी धोरणामुळे शक्य झालेलं आहे. कारण त्यामुळे बटाट्याचं उत्पादन वाढलं आणि बटाटा हा म्हणजे आता उत्तर भारतात काय म्हणजे आता अन्यथा खालती मसाला डोस्यामध्ये बटाटा नव्हता पूर्वी. हा नंतर आला आहे. नाही तर बटाटा कसा असणार तिकडे बटाटा नव्हता. हा नंतर आलेला आहे बटाटा. त्या
ही भाजी टाकायची पद्धतच नंतर आली आहे आणि ती बटाट्याचीच असली पाहिजे असा जणू काही रूल असल्यासारखं झालं आहे. म्हणजे आता आपल्याला मिळतं म्हणजे म्हणजे आता आमचा दिल्लीचा मित्र आला तर तो मला एकदा की इधर पनीर मसाला डोसा का मिळेगा. याला म्हटलं पनीर मसाला डोसा फक्त चंदीगड आणि दिल्लीतच मिळतो. तो म्हणा इकडे पण आता मुंबईतही मिळतो काही ठिकाणी पनीर मसाला डोसा. तर त्यावेळेला मिळत नव्हता. तर आपल्या अन्नातले असे जे पदार्थ आहेत हे याच्यासाठी एक मोठी म्हणजे इथे मोठी टेक्नॉलॉजीची एक मोठी क्रांती झाली. म्हणजे डाळीच्याबद्दल बोलायचं आता तुम्ही बघा की म्हणजे गमतीदार आहे की तुम्ही उत्तरेकडनं सुरुवात केलं खालती यायला तर हरियाणाचं जे धोतर असतं ना तुम्ही बघितलं असेल ते असं दुटांगी एकदम पायजम्यासारखंच असतं घट्ट. ते तुम्ही खालती येता ना तशीच तिकडची डाळही असते एकदम घट्ट असते. तुम्ही खालती यायला लागला तर धोतराची पार खालती जाईपर्यंत लुंगी होते म्हणजे मुंडू होतो केरळला जाईपर्यंत आणि डाळीचं पार रस्सं होऊन जातं. हे असं वरनं खालती येताना तुम्हाला ते दिसेल अगदी स्वच्छ. हे अगदी रेग्युलर ते आपलं अजूनही आपल्याकडे तसंच आहे. म्हणजे आमटी हा प्रकार म्हणजे इकडचाच आहे महाराष्ट्रातच आहे आमटी. बाकी कुठे आमटी नाही. त्या आमटीचंच ते पुढे रसम झालेलं आहे खालती. तो आंबटपणा आणायचा हा महाराष्ट्रात मध्ये कुठे आंबट आहे काहीच नाही आहे ना. म्हणजे तुम्ही बघितलं तर राजस्थान गुजरात इकडे कुठेच आंबट नसते आमटी. म्हणजे आमटी नसतेच डाळच असते वरण असतं. आपल्याकडे आंबट वरण त्याच्यामध्ये हे करायचं त्याचं खालती केलं की ते एकदम मग त्याला ती ही पाहिजे तर ते इथपर्यंत असं होतं. म्हणजे आपल्याकडच्या ज्या खाण्याच्या आणि आता हा मांसाहाराचं बघा काय आहे ते मांसामध्ये तेही एक इंटरेस्टिंग आहे आपल्याकडे की हा जो म्हणजे हा जो पट्टा आहे सगळा सिंधू खोरं आणि गंगा खोरं त्यापैकी आता आपल्याकडे गंगा खोरंच आहे. सिंधू खोऱ्याचा थोडासा भाग आहे म्हणजे थोडासा पंजाब आपल्याकडे आहे. या इथे बघाल तर इकडे तुम्हाला मांसाहार कमी आहे. म्हणजे सरदार सुद्धा खात असले तरी जे अमृतधारी शीख आहेत म्हणजे ते शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या निवडणुका लढवणारे म्हणजे चांगले तालेवार हे सगळे अमृतधारी आहेत. अमृतधारी शीख हे खात नाहीत अंडा बैदा म्हणजे बैदा मासे किंवा मटण मच्छी काहीच मुर्गी काहीच खात नाहीत. ते एकदम कट्टर शाकाहारी आहेत. ते याचं कारण एक असं आहे की तिकडे तुम्हाला म्हणजे मांसाहारासाठी ही म्हणजे ती जमीन सोडायला म्हणजे जास्त लागते ना जमीन. म्हणजे आधी गुरांना पोसायला लागतं किंवा बकऱ्यांना पोसायला लागतं. तर ही जमीन इतकी सुपीक आहे ती त्याच्यासाठी सोडूच शकत नाही. म्हणजे आता महाराष्ट्रात बघितलं तर कोल्हापूरमध्ये मटणाचा रतीब लावणारे लोक आहेत की रोज आपल्याकडे एक अर्धा किलो मटण आलंच पाहिजे असं. आणि असं रोज म्हणजे कोल्हापुरामध्ये तर आजही तुम्ही घरी गेलात कोणाच्या आणि त्याने तुम्हाला चिकन दिलं तर ते अतिशय अपमानास्पद समजलं जातं. लोक ताटावरून उठूनच जातील. पाहुणा म्हणून आला आणि चिकन दिलं तर मटणच पाहिजे. पण खुद्द कोल्हापुरात कोणी बकऱ्या पाळत नाही कारण कोल्हापुरात सगळेजण ऊसच लावतील. बकऱ्या ज्या असतात त्या सांगलीच्या दुष्काळी भागातनंच येतात किंवा तो जो दुष्काळी भाग जो आहे तिकडनंच ते बोकड बिकड येतात. कोल्हापुरात कोण बोकडच पाळतो का कोणी पाळत नाही. हे आपल्याकडं त्यामुळे आपल्याकडची बऱ्यापैकी म्हणजे हा जो गंगायमुनेचा म्हणजे जिथे जिथे नद्यांची खुरी जास्त आहेत आणि जिथे जिथे अन्नधान्याचं म्हणजे त्याला म्हणून आपण गाळाचा प्रदेश आहे तिकडे तुम्हाला शाकाहाराचं प्रमाण जास्त दिसतं. आणि जिकडे तुम्ही खालती आलात म्हणजे डेक्कन हा एकदम म्हणजे ॲव्हरेज पाऊस काहीतरी 500-600 मिलीमीटर आहे. खडकाळ जमीन आहे त्याच्यावरचा मातीचा थर एकदम कमी आहे. तर तिकडे तुम्हाला मांसाहार करणारे आहेत पण तोही मांसाहार आपला असा सर्रास मांसाहार नाही आहे. म्हणजे आपण आवडं मांस खात नाही आपल्याकडे. पण म्हणजे मुंबईमध्ये पण पूर्वी असे दिवस असायचे म्हणजे आता श्रावणामध्ये उदाहरणार्थ किंवा गोमंतकमध्ये जाऊन बघा त्याची गर्दी कमीच झालेली असते. किंवा अनेकदा श्रावण नसेल तर मी त्यावेळेला आम्ही मुंबई बँकेत होतो तेव्हा पोलीस कॅन्टीनमध्ये जेवायचो तर अगदी ठरलेलं असायचं की गर्दी केव्हा तर बुधवार शुक्रवार आणि रविवार या 3 दिवशी तिकडे गर्दी असायची. एरवी गर्दी नाही. लोक सोमवारी खात नाही असं आपले खूप टॅबूज आहेत. म्हणजे आपण असं काही सर्रास रोज आपल्याला काहीतरी लागतंच असं नाही आहे. तर आपल्याकडे एकंदर आणि त्याचा एक परिणाम की आपल्याकडे कारण आपल्याकडे हवामानच असं आहे की आपल्याकडे मांसाची कमर्शियल इंडस्ट्री उभी राहू शकत नव्हती जसं अमेरिकेमध्ये आहे तसं भारतामध्ये शक्य होत नव्हतं.
आणि तेवढं तंत्रज्ञानही नव्हतं. आता मला आठवतं की 80च्या दशकात एवढे पोल्ट्री फार्मही नव्हते, त्यामुळे कोंबडी जास्त म्हणजे रस्त्यावरचे जेवढे धाबे होते, म्हणजे मी तेव्हा महाराष्ट्रातनं बिहारपर्यंत ट्रकने फिरलो आहे किंवा तिकडनं पंजाबपर्यंत, तर तेव्हा प्रत्येक धाब्यावरती कोंबड्या पाळल्या जायच्या. प्रत्येक धाब्यावरती एक खुराडं असायचं. रोज एक किंवा दोन कोंबड्या रोज मारल्या जायच्या आणि त्या 2 कोंबड्या दिवसभर पुरवायचं ते मटण धाब्यावरती. म्हणजे त्याची मागणी कमी होती. हे काय झालं, हे जे पोल्ट्री फार्म सुरू झाल्यानंतर आपलं एकंदर खाण्याचं प्रमाण भयंकर वाढलं. चिकन खाण्याचं प्रमाण म्हणजे आपल्या ह्याच्यात कसं म्हणजे आहारामध्ये हे वाढलं, पौष्टिकता वाढली, ही गोष्ट खरी आहे, प्रोटीनचा हा जास्त झाला. परंतु हे जे आलं ते पोल्ट्री फार्म निर्माण झाल्यानंतर आलं, त्याच्या आधी नव्हतं. म्हणजे गावामध्ये तर मटणाची खानावळच असायची, कारण एक बकरा कापला की तो चालायचा ना दिवसभर, किंवा एक तंगडं घेऊन आलं बकऱ्याचं ते दिवसभर पुरायचं. तर त्यामुळे गावामध्ये कोंबडी मिळायचीच नाही. म्हणजे हॉटेलमध्ये मटणच मिळायचं, कारण कोण घरातल्या कोंबड्या नेऊन देईल. आणि ते कोल्हापूर इतकं श्रीमंत की मी कोणता तरी एक सर्वे करायला तिकडे गेलो होतो, तर त्या रोजगार हमीवरच्या मजुरांच्याकडचा काहीतरी सर्वे होता, तर त्याच्याकडे गेलो होतो. तर त्याने म्हणजे पाहुणा आला म्हटल्यानंतर लगेच खुराड्यातली कोंबडी काढली आणि हे मजूर होते पण जेवण कोंबडीचं. म्हणजे आज आपल्याला आश्चर्य वाटेल, परंतु असं होतं ते की ते रोजगार हमीवरचे मजूर पण पाहुणा आला म्हटल्यानंतर लगेच खुराडं साफ करायचं. अशी एक म्हणजे मिनिमम तर एवढं दिलंच पाहिजे असं त्यांच्या तिकडची पद्धत होती. मला मुद्दा सांगण्याचा असा की आपल्या खाण्यामध्ये एकंदर मांसाहाराचं प्रमाण कमी आहे. तुम्हाला जास्त जे दिसतं ते प्रामुख्याने डेक्कन प्लॅटूवरती दिसतं आणि त्यातही जास्त माझ्या अंदाजाने म्हणजे सगळ्यात जास्त कोंबडी खाणारे मला असं वाटतं आंध्र प्रदेशात असतील. आंध्र प्रदेशात जरा मांसाचं प्रमाण जास्त आहे. आणि माशाच्या बाबतीतही असंच आहे की मासेही आपल्याकडे ते सीझनल आहेत ना, म्हणजे दरवेळेला एवढे मासे असतात असं नाही. आणि आता तो काय माशाच्या किमती फारच आहेत, म्हणजे बघितलं तर त्याला ते कोंबडी खाणंच परवडेल अशी परिस्थिती आहे. मांस आणि मटण ते शक्यच नाही. मटण काहीतरी 500 रुपये वगैरे किलो आहे, तर ते शक्यच नाही. ते मासे पण असेच आहेत आता, कारण ते आता कॅच कमी होत चाललेला आहे. त्यामुळे आपल्याकडे मासे खाण्याचं प्रमाणही तसं कमी होतं. मग हा सुकट खाण्याचा एक हा जो पिरियड होता त्याच्यात होतं ते सुकटाचे असे पदार्थ करणं. मुद्दा काय त्यातला की आपल्याकडे मासे असो कोंबडी असो किंवा हे असो, आपल्याकडे असं कमर्शियल ज्याला म्हणतात प्रोडक्शन असं कमी होतं. हे आत्ता सुरू झालेलं आहे आणि आत्ता आपल्याला ती सुबत्ता दिसते. दुधाच्या बाबतीतही हेच होतं की दूध आमच्या वेळेला तर म्हणजे 5 रुपये लाच द्यायला लागायची, तर दुधाचं कार्ड मिळायचं मुंबईत. आणि ती दूध सेंटर्स आता त्याचा हा बदलला आहे, पण ते कार्ड असेल तरच एका कार्डावरती 1 लिटर किंवा 2 लिटर दूध मिळायचं अशी पद्धत होती. आणि त्याच्यानंतर ती आली ती ज्याला आपण श्वेतक्रांती म्हणतो, धवल क्रांती म्हणतात किंवा व्हाईट रेव्होल्युशन म्हणतात, ती यांनी आणली आपले अमूलचे वर्गीस कुरियन. तर त्यांनी काय केलं, तर त्यांनी तिकडचं जे होल्स्टन आणि या गाई ज्या होत्या होल्स्टन आणि जर्सी यांचं बीज या इकडच्या याच्यामध्ये त्यांचं हे टोचायचं, गीर गाई वगैरे इकडच्या आहेत. तर मुद्दा काय त्यातला की आणि त्याच्यातून मग ती आपल्याकडे व्हाईट रेव्होल्युशन झाली आणि आता नाक्यावरती आपल्याला दही, दूध, तूप, लोणी, काय बटर, चीज वाटेल ते पदार्थ मिळतात. पूर्वी असं नव्हतं. म्हणजे मुंबईमध्ये माझ्या लहानपणी तर चीज खाणं म्हणजे काहीतरी असं अतिशय मौल्यवान पदार्थ होता. चीज मिळायचंच नाही इकडे. म्हणजे भारतामध्ये चीज निर्माणच होत नव्हतं. त्यामुळे कोणी अमेरिकेला किंवा कुठे गेला असेल तर तो घेऊन यायचा एखादा पुडा आणि मग आपण चीज खातोय. म्हणजे तर मला ते साबणासारखं लागायचं. ते चीज जे आहे हे आपल्याकडे नव्हतं. आणि आता मी गेलो होतो तिकडे गोवर्धनचा जो प्लांट आता आहे, गोवर्धन म्हणजे पराग डेअरीचं आहे ते ॲक्च्युली. तर गोवर्धनचा प्लांट जुन्नरला आहे, तर त्यांनी ते आता तिकडे मिल्क पार्लर केलं आहे. तर त्या होल्स्टन किंवा अशा त्या गायी येतात, त्या फिरत असतात प्लॅटफॉर्म तो, आणि एक माणूस असतो तो त्यांच्या हाताला ते लावतो दूध काढायचं मशीन ते आणि ते दूध येतं आणि ते ती असा तो प्लॅटफॉर्म असा इथपर्यंत त्या गाईचं दूध संपतं. ते लगेच खेचतो बाहेर, ती गाय उतरून चालू पडते.
दुसरी गाय लगेच पुढची असते, ती रांगेतच उभ्या असतात त्या अशा चालू असतं ते. आता याच्यामध्ये मग तिकडे मग त्या दुधापासून चीज बीज बनवत असतात. तर तिकडे मी एक फ्रेंच नाही एक स्वीडिश कन्सल्टंट आला होता, त्याच्याबरोबर गप्पा मारत होतो. तर तो म्हणाला हे भारतातच आहे बाबा, सगळेजण एकाच प्रकारचं चीज खातात, की सगळेजण अमूलचंच चीज खात आहेत किंवा गोवर्धनचंच खात आहेत किंवा आणखीन कोणत्या तरी, म्हणजे एक 2-3च ब्रँड आहेत. आणि त्याच्यामध्ये ते बोले आमच्याकडे असं नाही, आमच्याकडे प्रत्येक गाईच्या दुधापासूनचं चीज वेगळं असतं आणि ती जी असते ती ही असते, त्याच्यामध्ये व्हरायटी खूप असते. आपल्याकडे तुमच्याकडे असं काही नाही आहे. म्हटलं नाही, आमच्याकडे सगळं मास प्रोडक्शनच आहे, त्यामुळे कसं आहे. तर हा त्यातला एक आपला आणि त्यांच्या चीज खाण्यातला फरक आहे. आज आपण जरी चीज खूप खात असलो आणि हे जसं तरी पण आपल्याकडे चीजचे ते मोझरेला चीज आणि अमुक चीज हे फक्त काही ठिकाणीच मिळतात. आपण जनरली हेच अमूल किंवा काय असेल ते चीज आपण खातो. तर ही जी आहे याच्यामध्ये एक मोठी, आता ह्या दोन ज्या म्हणजे आता मी उदाहरण दिलं, एक म्हणजे गहू, त्यानंतर तांदूळ, त्यानंतर आपला दूध. तर आपल्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये मेजर टेक्नॉलॉजिकल रेव्होल्युशन झालेली आहे. ही टेक्नॉलॉजी होती ती हायब्रिडची टेक्नॉलॉजी आहे. मग ते गहू असेल किंवा आता गाईच्या बाबतीतलंही असेल, ही हायब्रिड टेक्नॉलॉजी आहे. ही टेक्नॉलॉजी आणि त्या टेक्नॉलॉजीला भारत सरकारने दिलेलं प्रोत्साहन किंवा भारत सरकारने प्रोत्साहन म्हणण्यापेक्षा भारत सरकारने बजावलेली एक महत्त्वाची भूमिका, याच्यामुळे आपल्या ताटामध्ये आज एवढे काही पदार्थ आले. इवन बटाटा घ्या, काही घ्या, ह्या सगळ्या हायब्रिड बंद केलेले आहेत. म्हणजे इकडचे गुण घ्यायचे आणि असं करायचं, याच्यातनं आलेलं आहे. हे म्हणजे ही एक टेक्नॉलॉजी, म्हणजे ही टेक्नॉलॉजी साधारणपणे 60 ते 80 ही 20 वर्ष याच्यावरतीच वेगवेगळे प्रयोग झाले आणि त्याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या या हाताशी आल्या. म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं म्हणजे फळांमध्ये बोलायचं झालं तर हापूस हा खूप आधीच डेव्हलप झालेला होता, पण तो गावोगाव म्हणजे त्याचं उत्पादन एवढं ते व्हायला लागलं, याचं कारण त्या वेगळ्या जाती डेव्हलप केल्या म्हणून आहे. नाहीतर तसं नव्हतं, म्हणजे एवढा हापूसचं उत्पादन नव्हतं. त्याच्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाने ज्या जाती निर्माण केल्या त्या हायब्रिड टेक्नॉलॉजीतनंच निर्माण केलेल्या आहेत. त्याच्याशिवाय दुसरी काही टेक्नॉलॉजी नाही. म्हणजे कलमं म्हणजे जे आपण म्हणतो ते, आणि त्याच्यामध्ये या इकडचे गुण घेऊन तिकडे ते टाकणं, असं ते जे आहे ते हायब्रिड टेक्नॉलॉजीतनं असं झालं. म्हणजे डाळिंब, मला तर आठवतंय की माझ्या लहानपणी डाळिंब पांढऱ्या दाण्याचीच असायची. लाल दाण्याचं डाळिंब मिळणं म्हणजे लकच असायचं. कुठचंही डाळिंब पांढऱ्या दाण्याचंच होतं. आता पांढऱ्या दाण्याचं डाळिंबच दिसत नाही. किंवा द्राक्ष असेल तर माझ्या लहानपणची द्राक्ष ही बियावाली द्राक्ष होती. सीडलेस जेव्हा आली तेव्हा म्हणजे चमत्कारच वाटला होता. तर ही जी सगळी डेव्हलपमेंट म्हणजे या टेक्नॉलॉजीमुळे, हायब्रिडच्या टेक्नॉलॉजीमुळे हे असे सगळी म्हणजे ते फक्त गहू तांदूळ याच्याबद्दलच नाही, तर या सगळ्याच याच्यामध्ये फळांमध्ये, फुलांमध्ये, त्यानंतर दुधामध्ये, या सगळ्यामध्ये त्याचा वापर करण्यात आला. आणि आपण साधारणपणे 70 आणि 80 या 2 दशकामध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी हे सगळं उत्पादन वाढलं. याच्यामध्ये म्हणजे सरकारचाच रोल महत्त्वाचा होता आणि अर्थातच टेक्नॉलॉजीचा होता. ही टेक्नॉलॉजी आपण त्यावेळेला परदेशातनं आणली, पण त्यानंतर ती इकडे आणल्यानंतर आपण विकसित केली. मग अशी म्हटलं बटाट्याचं जे उदाहरण दिलं ते सगळं पोटॅटो रिसर्च सेंटरने डेव्हलप केलेलं आहे, पण ती टेक्नॉलॉजी आपण तिकडनं आणली आणि आपण इकडे त्याचं यशस्वी ॲप्लिकेशन केलं आणि त्यामुळे आपण इकडच्या याचा प्रश्न सोडवू शकलो, खाण्यापिण्याचा किंवा आपले ही जी आहे स्वयंपूर्णता जी आहे ती, आणि भाज्या बिज्या या सगळ्यांमध्ये आलं हे सगळं लोन. त्यानंतरचा जो टप्पा आहे ना तो खरा जेनेटिक्स आहे आणि त्याच्यामधनं आत्ता जो चर्चा सुरू आहे. आता हे जेनेटिक्सला खरी परवानगी दिली ही अटल बिहारी वाजपेयींनी. त्यावेळेला ती बीटी कॉटनची लागवड सुरू झाली आणि त्या बीटी कॉटनला मान्यता देण्याचा महत्त्वाचा निर्णय वाजपेयींचा होता. त्यामुळे आपल्याला जय जवान जय किसान ही घोषणा लालबहादूर शास्त्रींची, त्यांनी एकतर सगळ्यांना त्याला दुष्काळच होता, अन्नधान्याचं उत्पादन कमी होतं म्हणून त्यांनी असा आदेश दिलेला होता, म्हणजे हे आवाहन केलेलं होतं की एक वेळचा भात खाणं सोडा किंवा एक वेळ उपास करा. आणि काही लाख लोक ते ऐकलं होतं, अनेक जण करत होते उपास, परंतु तसं नाही. पण त्याचबरोबर शास्त्रींनी
हे जे गव्हाचं वाण म्हणजे हरित क्रांती जी केली आहे ती खरी शास्त्रीजींनी केली आहे. म्हणजे त्यावेळेला सी सुब्रमण्यम हे होते ॲग्रिकल्चर मिनिस्टर होते आणि त्यांना यांचा पाठिंबा होता, त्यांनी ती हरित क्रांती केली आणि म्हणून ती वाजपेयींची आपली यांची घोषणा आहे जय जवान जय किसान. आणि वाजपेयींनी त्याच्यामध्ये आणखीन एक हे वाढवलं. वाजपेयी म्हणाले जय विज्ञानही बोललं पाहिजे, कारण त्याचा संबंध या बीटी टेक्नॉलॉजी म्हणजे जेनेटिक्सची आहे. आणि कॉटनचं म्हणजे 88 साली मी हे कव्हर करत होतो टेक्स्टाईल 82 ते 88 टेक्स्टाईल स्ट्राईक 82ला त्याला 1 वर्ष झालं होतं. त्यानंतर ते कव्हर करत होतो तेव्हा आपण कापसाची बऱ्यापैकी आयात करायचो, कारण भारतातला जो कापूस होता हा आखूड धाग्याचा होता. म्हणजे लांब धाग्याचा पण आलेला होता, पण आखूड धाग्याच्या कापसाचं उत्पादनही होतं आणि ते नेहमीच हे होतं म्हणजे इट वॉज अ काइंड ऑफ जुगार होता. कारण हे जे सगळे कापसावरती एकतर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कीटक आणि त्यातल्या ती बोंडअळी महत्त्वाची, ती बोंडअळी सगळं खाते हे खूप होतं आणि त्यामुळे कापूस आपण आयात करायचो बऱ्यापैकी. म्हणजे आपल्याकडेही उत्पादन व्हायचं, पण ते नेहमीच राजकारण असायचं की एक आयातदारांची एक लॉबी असते, ती नेहमी आयात करण्यासाठी हे करणार आणि मग ते निर्यात करणं म्हणजे शेतकऱ्याला कमी पैसे मिळावे त्याच्यातनंच ती एकाधिकार योजना वगैरे कापूस एकाधिकार खरेदी योजना वगैरे आलेली होती. तर त्याच्यानंतर जेव्हा बीटी कॉटन आलं त्यानंतर मात्र चित्र बदललं. ते इतकं बदललं की आपण कापूस निर्यात करायला लागलो. मोठ्या प्रमाणात आजही आपण कापूस निर्यातीमध्ये जवळपास नंबर 1 हे आहोत. तर ही जी आहे ही क्रांती जी आहे ही एक मेजर टेक्नॉलॉजीची शिफ्ट आहे. आणि हे जे झालेलं आहे हे सरकारचं धोरण आणि टेक्नॉलॉजी आता ते मेजमध्ये यावी, आता ती सोयाबीनमध्ये यावी, आता ते बीटीचं म्हणजे जेनेटिक हे जे आहे मॉडिफिकेशन हे आता वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये पण यावं, वांग्यामध्ये पण यावं की नाही याच्यावरती आता सध्या वाद सुरू आहेत. पण मला असं वाटतं कोणती टेक्नॉलॉजी अशी काही थांबवता येत नसते आणि तशी ती थांबवता येणारही नाही असं स्पष्ट दिसतंच आहे. कारण त्याच्यातून उत्पादन वाढतं, शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतात आणि शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतात म्हणून ते लावणार, त्यांचा उत्पादन खर्च कमी होतो. तर हे अटळ आहे आणि त्याच्यात काहीच हे नाही, तर ते हे वाढतच जाणार. पण पुढचा टप्पा जो आहे हा मला असं वाटतं की हा टप्पा जो आहे हा प्रिसिजन ॲग्रिकल्चरचा असेल. प्रिसिजन ॲग्रिकल्चर म्हणजे आता ती यंत्रसामग्री अशी येईल की मला असं वाटतं बऱ्याचशा आत्ताच्या ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस आहेत या रद्दबातलच होतील आणि अनेक भाज्या किंवा फळं ही मला असं वाटतं बाजारातून नाहीशीच होतील किंवा त्याचं एक वेगळं रूप बाहेर येईल. कारण आता तशी जमीन ही ठेवणं परवडणार नाही लोकांना, ही शेती करणं बाकीची. म्हणजे एक तर ती शेती करतील किंवा ती शेती सोडतील अशा प्रकारचं, कारण अर्थकारण आणि राजकारणच अशा प्रकारचं होत चाललेलं आहे. म्हणजे तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला किती म्हणजे तुम्ही स्वतःचा तर विचार करा, तुम्ही किती इतक्या वर्षामध्ये तुमच्या आहारातनं कोणती फळं किंवा कोणत्या भाज्या किंवा कोणती धान्य बाद झाली किंवा नवीन आली तर तुम्हाला कळेल की हे वेगवेगळं तुम्हाला दिसेल की त्याचा आणि शोध घेतलात तर इट वुड बी अ गुड स्टोरी. म्हणजे मी माझ्या ह्याच्यातलं सांगू शकतो, पण आता माझं वय जास्त आहे त्यामुळे मी अर्थातच जास्त पदार्थ नवीन आल्याचं सांगेन. पण तुम्ही तुमच्या छोट्या स्पॅनमध्ये जरी आत्ताच्या बघितलं तरी पण तुम्हाला 2-4 काहीतरी वस्तू अशा सापडतील, पदार्थ सापडतील की जे तुमच्या आहारातनं बाद झालेले आहेत आणि ते पुढे वाढेल. याचं कारण असं की प्रिसिजन ॲग्रिकल्चर म्हणजे ते असं येणार की तू काय ट्रॅक्टर किंवा कुठचं यंत्र ते नांगरत असेल तेव्हा तेच त्याला ते सगळं जुळलेलं. तू मातीचा नमुना म्हणजे त्या मातीमधलं याचं प्रमाण काय आहे, अन्नद्रव्याचं प्रमाण काय आहे तिकडच्या, म्हणजे त्याच्यातलं फॉस्फेट किती आहे, नायट्रेट किती आहे, पोटॅश किती आहे वगैरे हे सगळं तेच तपासेल. तो मेसेज लगेच क्लाउडमध्ये जाईल, क्लाउडमध्ये त्याचं ॲनालिसिस होऊन मग त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण किती आहे त्याप्रमाणे ते ह्याला मेसेज उलटा हे यंत्राला कंट्रोल करतील आणि सांगतील म्हणजे मग तू एवढंच पोटॅश टाक, एवढंच फॉस्फेट टाक, एवढंच अमुक टाक, तेवढंच गरजेचं आहे. कारण आपण तू हात परवडणारा नाही, युरिया किती टाकायचं वगैरे अशा पाणी किती सोडायचं अशा प्रकारची ती टेक्नॉलॉजी येईल. याला म्हणतात प्रिसिजन ॲग्रिकल्चर. हे प्रिसिजन ॲग्रिकल्चर मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल हे करेल. आता अर्थातच आपल्याला असं वाटतं की आपल्या देशात हे कसं होणार, काय होणार, परंतु आत्तापर्यंतचा अनुभव घेतला तर लक्षात घ्या आज ह्याच्यातलं काय ते म्हणजे ते आकडे जरा मी घेतले की
म्हणजे तुम्ही बघा याचं दुधाचं भारताचं दर साल दुधाचं उत्पादन 177 दशलक्ष टन आहे आणि अमेरिकेचं आहे 98 दशलक्ष टन. म्हणजे भारत दुधाच्या उत्पादनात आत्ता आघाडीवर आहे. आता त्यातला फरक एवढाच आहे की आपल्याकडे फक्त 19% दुधावरच प्रक्रिया होते, बाकीचं दूध असंच जातं. पण त्यातला मुद्दा लक्षात घेण्यासारखा असा आहे की ही जी नवी टेक्नॉलॉजी आहे, ही नवी टेक्नॉलॉजी भारतामध्ये सगळ्या छोट्या शेतकऱ्यांनी आपलीशी केलेली आहे. हे सगळे स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स आहेत. छोटे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनी ही टेक्नॉलॉजी, हे असं जगात कुठेही घडलेलं नाही. अमेरिकेमध्ये कोणत्याही शेतकऱ्याकडे 4 गाई 8 गाई नसतात. त्यांच्याकडे एक प्रचंड खिल्लार असतात, ज्याला आपण रँच वगैरे म्हणतो. ती अशी हजारो शेकडो ह्याची रँच असतात. किंवा आता मी त्याला भेटलो होतो, ती माणसं की तो म्हणाला, तो कन्सल्टंट मला इथे भेटला होता, तो म्हणाला की त्यांच्या काहीतरी 200 गायी होत्या आणि तो आणि त्याची बायको मिळून त्या 200 गायी सांभाळायच्या. 200 गायी. आणि आपल्याकडे जे छोटे शेतकरी आहेत, जो तुम्ही मंथना पिक्चर बघितलाच असेल आणि त्याची जाहिरात तर बघितली असेल कधीतरी, तर ते जे आहे की आपल्याकडे या छोट्या शेतकऱ्यांनी ज्याच्याकडे 2 गायी आहेत 4 गायी आहेत, म्हणजे कोल्हापूर काय कुठेही तुम्हाला अजूनही ते लोक दिसतील की त्यांच्याकडे काहीतरी 4, 6, 5, 8, 10 एवढ्याच गायी आहेत. परंतु त्याच्यातनं त्यांचं ही जी टेक्नॉलॉजी आहे ही यांनी स्वीकारली. अमेरिकेमध्येही बीटी कॉटन एवढ्या वेगाने पसरला नाही जेवढा आपल्याकडे पसरला. अमेरिकेमध्ये एकेका शेतकऱ्याकडे 1000 एकर जमीन असते, पण तसं नसताना तिकडेही पसरला नाही. परंतु भारतामध्ये बीटी कॉटन ही टेक्नॉलॉजी सगळ्या स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्सनी स्वीकारली. त्यामुळे ही जे प्रिसिजन ॲग्रिकल्चर आहे, हेही मला असं वाटतं हेही आता पुढच्या काळात पेनिट्रेट करणार. त्याला म्हणजे त्याला मला असं नाही वाटत की हे छोटे शेतकरी कसं करतील. ते कशाही प्रकारे करू शकतात, ते शेतकरी कंपन्या किंवा आणखीन कोणत्या तरी मार्गाने करतील. परंतु पुढचा जमाना आहे हा प्रिसिजन ॲग्रिकल्चरचा आहे. आणि त्याच्यामधला म्हणजे 3 टप्पे, जस्ट टू रिकॅप द होल थिंग. पहिला हायब्रिड, दुसरा जेनेटिक इंजिनिअरिंग आणि तिसरा आहे तो प्रिसिजन ॲग्रिकल्चर. याच्यामधून आपल्या ताटातले पदार्थ हळूहळू बदलत जाणार आहेत. कारण त्याच्यानंतर या इथे म्हणजे आत्ता आपली ब्रोकोली समजा आपण आज सगळ्यांच्या ताटात नसते, परंतु उद्या ती सगळ्यांच्या ताटात येऊ शकेल, इतकी ती स्वस्त होईल टेक्नॉलॉजी. म्हणजे त्याचं ब्रोकोलीचं उत्पादनच एवढं होईल की आज ब्रोकोली म्हणजे ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स जी आहेत ही आत्ता आपल्याला एकच स्टॉल दिसतो कोणत्याही भाजी मार्केटमध्ये. म्हणजे एकाच माणसाकडे ती काहीतरी ब्रोकोली आणि अमुक ढमुक अशा भाज्या असतात, 1-2 असतील. परंतु ते खूप कॉमन होईल असं शक्यता वाटते मला. कारण त्याचं उत्पादन, त्याची टेक्नॉलॉजी आहे ही कारण ते प्रिसिजन ॲग्रिकल्चरनेच त्याचं उत्पादन वाढू शकेल. म्हणजे ही ढोबळी मिरची जी आहे आता सगळ्यांकडेच ती मिळते आपल्याला, लाल पिवळी ही जी आहे, ही पूर्वी एवढी नव्हती. आता ती आधी वाढतं आणि ती प्रिसिजन ॲग्रिकल्चरनेच शक्य आहे. म्हणजे तुम्हाला ते काय त्या ग्रीन हाऊसमध्येच ते करायला लागतं. मग आता ते छोटे टमॅटो जे आहेत, काय चेरी टमॅटो, ते चेरी टमॅटो आपल्याकडे फक्त लाल रंगाचेच आहेत, पण ते पिवळ्या रंगाचे पण असतात. ते पिवळ्या रंगाचेही येतील आणि ते असेच ग्रीन हाऊसमध्ये करायला लागतील आणि त्याला प्रिसिजन ॲग्रिकल्चर शिवाय पर्याय नाही. तेव्हा हे प्रिसिजन ॲग्रिकल्चर हळूहळू आपल्याकडे पेनिट्रेट होणार. आणि आता ह्या तिसरा जो टप्पा आहे त्याच्या पुढे असलेलं आव्हान आणि त्यामुळे तो येतोय ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचं. हे जे जागतिक तापमान वाढ होती आहे त्याचा एक प्रचंड म्हणजे त्याच्यामुळे खूप बदल भारताच्या शेतीमध्ये होतील. कारण तापमानात वाढ झाली म्हणून कारचं प्रोडक्शन कमी होण्याचं काही कारण नसतं, कम्प्युटरचं प्रोडक्शन कमी होण्याचं कारण नसतं. परंतु शेतीच्या बाबतीमध्ये वनस्पतीची वाढच मुळी टेम्परेचर निश्चित करत असतं. म्हणजे साधी गोष्ट आहे की गव्हाचं पीक हे तुम्हाला खरीप हंगामात घेता येणारच नाही. कारण गव्हाचं ते टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहे, त्याला ते हिवाळ्यातच त्याचं एवढं टेम्परेचर खालती गेलं तरच त्याला ते हे फुटू शकतात. सोयाबीन तुम्ही खरीपामध्ये पण घेऊ शकता आणि रब्बीमध्ये घेऊ शकता. बाय द वे आपल्याकडेच फक्त भारतातच आहे तर खरीप आणि रब्बी प्रकार, बाकी कुठे नाही आहे. सो वेगळा मुद्दा. परंतु मुद्दा असा आहे की हे जे आहे त्यामुळे चण्याचं पीक असेल तर चण्याचं पीक हे उन्हाळ्यात घेता यायचं नाही.
चण्याचं पीक हे हिवाळ्यातच घ्यायला लागेल. परंतु हे जे आहे याच्यामध्ये एवढे बदल होणार आहेत. म्हणजे आता याच्यामध्ये काय होणार आहे तर मी एक हेच केलं आहे, ही एक संस्था आहे कोणाची यांची द एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट. तर त्यांना महाराष्ट्र सरकारने काम दिलं होतं. तर त्यांनी जे सांगितलं त्यानुसार पुढची होणारी म्हणजे तापमानात होणारी वाढ बघा. अमरावती सरासरी तापमान आहे 27.21 सेल्सिअस. 2030मध्ये त्याच्यामध्ये होणारे वाढ साधारणपणे 1.44 to 1.64 सेल्सिअस. म्हणजे जवळपास 1.5 टेम्परेचर वाढणार आहे 2030मध्ये अमरावतीचं. त्यानंतर 2050मध्ये ते साधारणपणे 2 ते 2.5 सेल्सिअस वाढणार आहे. 2070मध्ये ते 3 सेल्सिअसने वाढ होईल. आज काय पॅरिसचं तुम्ही बघितलं असेल तर ते तापमान आपण 2 डिग्रीने कमी करावं एवढंच आहे ना ते. तर हे एवढं वाढणार आहे. औरंगाबादमध्ये तसंच होणार आहे. नाशिक सगळीकडे हे टेम्परेचर म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हे टेम्परेचर म्हणजे ते 6 जे काय आपले हे आहेत रेव्हेन्यू डिव्हिजन्स इथे सगळीकडे टेम्परेचरची वाढ होणार आहे. तुम्ही त्या बातम्या बघत असाल आत्ता किती किती वाढ होते. तसंच ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसातही वाढ होणार आहे. पाऊस कमी नाही होणार आहे, पाऊस वाढणार आहे. आणि ती वाढ मिलीमीटरमध्ये म्हणजे आता हे जर झालं काय कोकण तर कोकणामध्ये वार्षिक सरासरी पर्जन्यमान आहे 2578 मिलीमीटर वर्षाला. याच्यामध्ये 2030मध्ये 10 ते 30 मिलीमीटर वाढ होणार आहे. आणि त्याच्यानंतर 10 ते 32 पर्यंत ती 2070 पर्यंत जाईल. म्हणजे अशी एकतर ही याच्यावर वाढ होत जाणार आहे. आता याचा परिणाम तो याच्यावरती काय होणार पिकांवरती तर स्वाभाविकपणे तांदळाचं उत्पादन वाढणार. असं कर्जतला जी एक संस्था आहे रिसर्च करणारी त्यांनी असं ते हे केलेलं आहे कॅल्क्युलेट आणि त्यांनी असा रिपोर्ट दिला. त्यामुळे तांदळाचं उत्पादन वाढेल, सोयाबीनचं घटेल, कापसाचंही घटेल. कारण टेम्परेचरमध्ये वाढ झाली की तेवढे कीटक म्हणजे पेस्ट अटॅक असतात तेवढे वाढतात. आणि आत्ताच ते आहे त्यामुळे कापूस हे न परवडणारं पीक होईल. तिसरी गोष्ट अशी आहे की सोयाबीन जाणार ज्वारीचं उत्पादन वाढेल. त्यामुळे एक शक्यता अशी आहे की म्हणजे मला आश्चर्य नाही वाटणार पुढच्या 10 वर्षामध्ये. मला काय माहीत नाही अमेरिकेमध्ये ज्वारीचे कोणते पदार्थ असतात पण आपल्याकडेही तसे पदार्थ मिळायला लागतील. त्याच्यामध्ये केकही असतील, त्याच्यामध्ये ब्रेडही असतील, त्याच्यामध्ये कुकीजही असतील ज्वारीच्या. हे वाढेल. आणि हे काही मला नाही असं वाटत की इकडे हे छोटे उद्योग जे आहेत ते हे करू शकतील. तर मला असं वाटतं तिकडे त्या अमेरिकन कंपन्या ज्या आहेत याच येतील आणि त्यामुळे पुढच्या 10-20 वर्षामध्ये आपल्या आहारामध्ये ज्वारीचं प्रमाण वाढताना दिसेल. कारण गव्हाचं उत्पादन अर्थातच टेम्परेचर वाढल्यामुळे कमी होणार आहे. कारण मिनिमम टेम्परेचरमध्ये पण वाढ होणार आहे. असं असेल तर गव्हाचं उत्पादन अर्थातच घटेल. परंतु तांदळाचं आणि ही जी ज्याला आपण कोयस ग्रेन किंवा भरड धान्य म्हणतो ज्वारी, बाजरी, नाचणी यांचं प्रमाण वाढेल आणि त्याच्याकडे आपण वाटचाल करायला लागू. आणि त्याच्यातनं आणखीन एक असं होईल की पुढच्या काळामध्ये की आपल्याला आता हे स्वीकारायला लागेल की कोणताही एक देश अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण असणार नाही. काही देश मोटारी बनवतील, काही देश गहू बनवतील, काही देश तांदूळ बनवतील, काही देश फळं बनवतील तरच तो कारभार चालेल. कारण आपण आता एका जागतिक संस्कृतीमध्ये आहोत. कारण जेव्हा असं होत नाही त्यावेळेला काय झालं तर नाहीतर कसं होतं की 2008मध्ये जेव्हा तो क्रायसिस झाला तेव्हा तुम्ही किती होतात माहीत नाही तुम्ही वाचलंय की नाही पण शक्यता कमीच असेल. पण तेव्हा अन्नधान्याचं एक असं झालं होतं की अन्नधान्य मिळेल असंच झालं ग्लोबल मार्केटमध्ये. आणि मग त्यावेळेला असं झालं की आता हे खूप होतंय तर प्रत्येक देशाने आता आपल्याला अन्नधान्य पाहिजे असं सुरुवात केली. आणि ते आफ्रिकेमध्ये भारताने काही लाखो एकर जमीन चीनने पण लाखो एकर जमीन आफ्रिकेमधल्या देशांमध्ये घेतलेली आहे. आणि तिकडे ते शेती करतायत आणि तिकडनं ते माल जो असतो तो इकडे पाठवतात आपापल्या देशांना. जसं मी आत्ता म्हटलं मोजांबिकवरनं येणारी तूर तसंच चीनने पण केलेलं आहे. त्याच्यात आफ्रिकेच्या लोकांना काही मिळणार नाही आहे. आफ्रिकेच्या लोकांना म्हणजे आणि तिकडचा हा रेटही एकदम कमी आहे याचा लीजचा याचा म्हणजे ते कवडी मुलांनी त्या जमिनी त्यांनी याने घेतलेल्या आहेत लीजवरती आणि ते असं करतायत. असं झालं तर आफ्रिका खंड म्हणजे हाच होईल त्याचं म्हणजे हा नवीन वसाहतवादच आहे
ॲक्च्युली. आणि त्याच्यामध्ये हे सगळे आणि सगळे देश आहेत त्याच्यामध्ये, भारत, चीन, त्यानंतर ब्रिटन, जर्मनी, सौदी अरेबिया, युनायटेड अरब अमिरात, या सगळ्यांनी आफ्रिकेमध्ये प्रचंड मोठ्या म्हणजे लँड ग्रॅबच केलेली आहे. त्याचं वेगवेगळी वेबसाईट आहे, त्याच्यावरती ही सगळी माहिती आहे. तर हे असं केलेलं आहे. अशा प्रकारचे क्रायसिस होतील. तिसरा मुद्दा मला असं वाटतं पुढच्या काळात होणारा म्हणजे मांस जे आहे हे भयंकर पोल्युटंट आहे. म्हणजे ही जी प्राण्यांची जी शेती आहे ना, याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर मिथेन तयार होतो. कारण गाई किंवा गुरं जे काही अन्न खातात त्यांचं आतडं जे काय असतो त्याच्यामध्ये ते पचनाच्या क्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर मिथेन तयार होतो. आणि तुम्हाला माहिती आहे ग्रीन हाऊस इमिशन, ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये मिथेन सगळ्यात जास्त आहे. आणि हे मिथेनचं प्रमाण किती आहे तर कुठच्याही इंडस्ट्रीयल पोल्युशनपेक्षा ते जास्त आहे. आणि मिथेन हा कार्बन डायऑक्साईडपेक्षा अधिक वाईट समजला जातो याच्यासाठी. त्यामुळे शाकाहाराचा भयंकर हा होईल, म्हणजे उद्योग पुढच्या काळात सुरू होईल. विशेषतः युरोपमध्ये अनेक जण तर म्हणजे काही लोकांचं तर असं म्हणणं आहे की जे एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत ते व्हेगनच असले पाहिजेत. म्हणजे त्यांनी मिल्क प्रॉडक्ट्सही घेता कामा नये, दूधही पिता कामा नये, असं अनेकांचं म्हणणं. म्हणजे इफ यू आर एन एन्व्हायरमेंटलिस्ट देन यू शुड बी व्हेगन. अँड व्हेगन मीन्स नो मिल्क, नो ॲनिमल प्रॉडक्ट ॲट ऑल, असं तिकडच्या काही लोकांचं म्हणणं आहे. याचं कारण ते आता मी म्हटलं होतं की ते हे एवढं जे होतं आहे टेम्परेचर, आणि आत्ता बघितलं असेल तर आत्ता युरोपमध्ये हीट वेव्ह आली होती ना, म्हणजे तुम्ही आठवड्याभरापूर्वी तर त्या बातम्या होत्याच. आणि तिकडे तो अवेअरनेस मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मला असं वाटतं मांसाहारी लोकांना आता हे कारखानेच निघतील मांसाचे. कल्चर्ड मीट असतं ना तेच येईल. म्हणजे त्या पेशींपासून ऊतींपासून त्याचं संवर्धन करायचं याचे कारखानेच निघतील. कारण ते ऑलरेडी 2013ला पहिल्यांदा तसं त्यांनी ती पॅटी तयार केली. आणि आता त्या पॅटीची किंमत $10 एक आहे. पण ती जेवढं उत्पादन वाढेल तेवढी टेक्नॉलॉजी, आणि ते काही कंपन्या आल्यात त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला. आणि हे झालं की ते जसं आपल्याकडे हे आलं ना पोल्ट्री फार्म आला तसं ते मीठ येईल. कारण उद्या मॅकडोनाल्ड आणि केंटुकी फ्राईड चिकनने समजा ते आणलं मीठ, कारण त्यांना ते स्वस्त पडेल प्रोडक्शन कॉस्टच्या दृष्टीने, तर ते जगभर पसरेल आणि त्याच्याशी कॉम्पिटिशन करायला आपणही तेच घ्यायला लागू. तर मला असं वाटतं पुढच्या काळात हे ज्याला कल्चर्ड मीट म्हणा, कृत्रिम मांस म्हणा, किंवा आणखीन काय असेल त्याचं म्हणा, याचे कारखाने मोठ्या प्रमाणावर उभे राहतील. आणि आपल्या टेस्टमध्ये मग आपले जे पदार्थ आहेत ते पण बदलतील. कारण त्याच्यात आता हड्डी नसेल. आपल्याला जे हे म्हणते खाण्याचं ते उद्या कदाचित ते तयारही करतील एक आर्टिफिशियल, म्हणजे हाडं पण तयार होतील देव जाणे. परंतु आपल्याला जे म्हणतो तर त्याच्यात एवढं बदललं की कोंबडीची तंगडी मिळणारच नाही. म्हणजे आपण जी तंदुरी चिकन म्हणतोय ती पुढच्या 10 वर्षात एक तर प्रचंड महाग होईल 20 वर्षामध्ये. कारण आर्टिफिशियल किंवा कारखान्यातलं मीठ आल्यानंतर अशी कोंबडी म्हणजे महागच पडेल. म्हणजे अमेरिकेमध्ये आता आज असं आहे की गाजर हलवा स्वस्त असतो गाजरापेक्षा. बटाटा वडा स्वस्त आहे बटाट्यापेक्षा. याचं कारण असं की जे उत्पादन होतं ते सगळं मोठ्या प्रमाणावरती त्याचं प्रोसेसिंग होतं ना. आपल्याकडे प्रोसेसिंग कमी आहे म्हणून आपल्याला कच्चा माल जो आहे तो स्वस्त आहे. पण ते प्रोसेसिंग वाढलं की कच्चा माल महाग होईल. आणि प्रोसेस फूड वाढत जाणार. आत्ता तुमच्या जेवणामध्ये बघा किती प्रोसेस फूड आहे. आज आपण आता दही विकत घेतो ना, आपण दही लावत नाही. तूप आपण विकत घेतो. तूप आता घरी कोण कढवत बसत नाही. म्हणजे कमी असतील, घरी असतील अजून आमच्या वयाचे काही लोक असतील ते करत असतील तसं. परंतु आपण जास्तीत जास्त प्रोसेस फूड घेणार. आपण जाऊन आता कोडी ज्वारीचं पीठ दळून हे कमी झालं ना. आता लोक गहू पण रेडीमेड घेतात ना, पीठ जे असतं ते कणिक, त्याचे वेगवेगळे ब्रँड्स आलेत. हे पूर्वी नव्हते असे ब्रँड्स. तर ते तसं होणार. त्यामुळे हे असं झालं की तुम्ही विचार करा की ते आपल्या आजचे जे पदार्थ आहेत, म्हणजे तंदुरी चिकन म्हणजे फक्त चिकन टिक्का असू शकतो, परंतु ती कोंबडी मला नाही वाटत, कारण ती परवडणार नाही. आणि हे प्रत्येक वेळेस होईल. आणि जसजसे पदार्थ हे मी आता म्हणणं हे वाढत जाईल ना तसा कच्चा माल महाग होत जाईल आणि प्रोसेस फूड स्वस्त असेल. आणि तोच जमाना, कारण हे जे सगळ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत हे तसं बदलून टाकतात. म्हणजे
मीठ 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 मिठाची की आहे, मिठाचा काय भाव आहे आज? हां, 19 रुपये किलो. हां हां. आता हे मीठ जेव्हा याच्यामध्ये होतं, डिसेंट्रलाइज सेक्टरमध्ये होतं, म्हणजे जेव्हा टाटाने मीठमध्ये जायचं ते कोणीतरी त्याला असं काय टाटाला काय भिकेचे डोळायला लागले की साला मिठाचे काय हे विकतोय. मुद्दा तो नव्हतं, मार्केट किती मोठं होतं. पण आता आपण घेतो का सुटं मीठ विकत? नाही घे. आपण देतो ना 19 रुपये 20 रुपये मिठाला. का देतो? म्हणजे तुम्ही कच्च्याला कोणालाही ते मीठ आता का असं होतं याचं कारण ते या ज्या मोठ्या कंपन्या असतात ते मार्केट बघून अशा प्रकारे, आणि त्यावेळेला ते एवढं ते कॅप्चर केलं टाटाने मार्केट की बंदी नव्हती या मिठावर. म्हणजे तुम्ही काय खडे मीठ विकायला बंदी नाही आहे, परंतु ते परवडणार नाही त्या रिटेलरला, अशी व्यवस्था त्यांनी केली. म्हणजे आता तुम्ही ॲमेझॉनवरनं ठपाठप मागवत असताना काय काय मागवतच असाल ऑब्व्हियसली. तर ते जेव्हा आपण मागवत असतो तेव्हा आता तर त्याचा आता बघा ना, म्हणजे त्यावेळेला म्हणजे 5 वर्षापूर्वी तर असं होतं की लोक टी व्ही सगळं ते फटाफट तिकडनंच मागवतात. आता बरं त्या सगळे ते नवीन स्टार्टअप्स तयार झालेले आहेत ते सगळे याच्यामध्ये एवढा पैसा टाकतात ना मार्केटिंगमध्ये की कंपनीची प्राईस समजा 100 रुपये असेल तर हेच तुम्हाला 80 रुपयाला देतात. हा 20 रुपये तोटा ते स्वीकारतात, स्वतःच करून घेतात, कारण मार्केट वाढवायचं आहे. तर ते एवढं वाढवतात की तसं होणार आता पुढे की ही जी, म्हणून मी म्हटलं की हे असं ते सगळं रिप्लेस होईल याचा भाग याचा. म्हणजे मला आश्चर्य नाही वाटणार की कच्चा माल महाग मिळायला लागला तर. म्हणजे तुम्ही अनेक पदार्थांच्या बाबतीत आज तसं झालेलंच आहे की ते तसं होत जाईल की एक वेळ ते हे स्वस्त पडेल. आणि बरं आपलं तुम्ही खाण्यामध्ये बघा ना, आपण प्रोसेस फूड जास्त घ्यायला लागलेलो. मग प्रोसेस फूडची क्वालिटी बिलिटी काय, म्हणजे तो पतंजली काय, इट इज अ प्रोसेस फूड. व्हॉट इज दॅट? ते तुम्ही करा किंवा परदेशी कंपनीने करा, प्रोसेस फूडच खाणार तुम्ही. हे जे आहे हे जे वाढत जाणार आहे. म्हणजे आता बघा ना, आपण चणा डाळ तुम्ही आत्ता आपल्याला स्वस्त मिळते, पण आपण कारण आपण जास्तीत जास्त सगळे प्रोसेस फूडच खातो ना. चण्याचं शेव गाठ्या वगैरे जे काय सगळं असतं ते आपण घरी कुठे आता कोण करतोय शेव गाठ्या? कुठे नाही करत, सगळे आपण बाहेरनं जाऊन विकत आणतो. तर हे जे येणार आहे हे वाढत जाणार आहे. आणि त्याच्यामधलं तर जसं ते प्राण्यांचं आहे तसा एक प्रकार होणार. दुसरं म्हणजे हे जे आहेत आता हा जो प्रश्न आहे ना याच्यामध्ये, म्हणजे कुठचंही ॲग्रिकल्चर असो, हायब्रिडचं टेक्नॉलॉजी असो, बीटीची असो, म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग असो, किंवा पुढचं प्रिसिजन ॲग्रिकल्चर, आणि हे सगळ्यामध्येच भाज्या फळं मांस सगळ्यामधलंच. तर तुमच्या असं लक्षात येईल हे सगळं सेंट्रल सिस्टीममध्ये पाहिजे. सेंट्रल सिस्टीम म्हणजे काय, तर सेंट्रलाइज प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन अँड कन्झम्पशन. हे जे आहे याला आधुनिकता म्हणतात. परंतु यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा काही प्रश्न सुटणार नाही आहे. तर तो, आणि दुसरं असं की या सेंट्रलाइज प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन आणि कन्झम्पशन हे जेव्हा एस्टॅब्लिश होतं तेव्हा अर्थातच राष्ट्रवाद हा निरुपयोगी ठरतो. कारण मी आत्ता म्हटलं ते त्या सांगत होतो ते की आता असे देश निर्माण होतील की जर्मनी फक्त कारचंच मॅन्युफॅक्चरिंग करेल, ते काही गव्हाचं मॅन्युफॅक्चरिंग करणार नाही, त्यांना गहू विकत घ्यायला लागेल आपल्याकडनं किंवा आणखीन कोणाकडनं. अशा प्रकारे ते म्हणजे एक जग एक वेगळ्या प्रकारचं देश होईल. आणि ते असेल तर आत्ताच्या ज्या सिस्टीम्स आहेत या सिस्टीम्स कोलॅप्स होतील. किंबहुना या सिस्टीम कोलॅप्स होत आहेत त्यामुळेच आता असं असतं ना, कुठच्या येते जडत्व असतं, तुम्हाला जडत्वाचा नियम असतोच माहिती. त्यामुळे जो असतो त्या जडत्वामुळे आपल्याला अमेरिका असेल, ब्रिटन असेल, तुर्कस्तान असेल, युरोपमध्येही असेल किंवा भारतामध्येही हे सगळे राष्ट्रवादी लोक भयंकर लोकप्रिय झालेले आहेत. परंतु मला असं वाटतं हे काही काळाचं असेल, पुढे ते वाढेल असं वाटत नाही. म्हणजे अन्नाचं जर का बघितलं तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी तुम्ही आता प्रश्न विचारले तर अधिक बरं होईल.